Page number 9. Topic name is A Feast in the Forest. Forest जंगल. Feast मेजवानी. जंगलातील मेजवानी. A feast in the forest. Look and tick the food items that you like to eat. See the pictures and name. Chapati and bhakri. Dal, rice, curry, curd, salad, pickle, papad. Tick the food do you like most. Which food do you like? I like curry. Curry means आमटी. And pickle, लोणचे. दाल म्हणजे डाळ. राईस भात. करी आमटी. कर्ड दही. सलाद टमॅटो काकडी असे कोशिंबीर बनवतो वेगवेगळ्या भाज्यांचे सलाद. पिकल लोणचे. पापड सर्वांना माहीत आहे पापड. Now listen and enjoy. Today we are celebrating Forest Day. Bring your food items for the feast. I have carrots. Let us make halwa. We have fruits to make juice. I have green leafy vegetables to make soup. I have tomatoes, brinjals and pulses to make sambar. I have rice and dal to make idli. I want to make amras and puran poli. Which things do I need? Mangoes, dal, jaggery. I have onions and cucumbers to make salad. They had a great feast. All the animals and birds enjoyed it. It's sweet. Wow, it's tasty. Yeah, I like it. Oh no, it's little salty. Yummy. Oh, it's hot. Now we learn in Marathi. पहा, या गोष्टीमध्ये आपल्याला प्राणी दिसत आहे. जंगल आहे म्हणजेच वन आहे. इथे जंगलामध्ये खाण्याची मेजवानी आहे म्हणजे वनभोजन. तर इथे पहा स्क्विरल आहे म्हणजेच खारुताई. दवंडी पिटून ढोल वाजून सगळ्यांना काय सांगते? टुडे वी आर सेलिब्रेटिंग फॉरेस्ट डे. आज जंगल दिवस आहे. आज आपण जंगल दिवस साजरा करणार आहोत. सेलिब्रेटिंग साजरा करणे. ब्रिंग युअर फूड आयटम्स फॉर द फीस्ट. तर या मेजवानीसाठी तुम्ही सर्वांनी पदार्थ घेऊन या. पुढे येतो रॅबिट ससा. आय हॅव कॅरट्स. माझ्याकडे गाजर आहेत. लेट अस मेक हलवा. आपण हलवा बनवूया. कॅरट्स गाजर. कॅरट्स गाजर. वी हॅव फ्रूट्स टू मेक ज्यूस. आमच्याकडे फ्रूट्स आहेत, फळे आहेत
पहा इथे चिमणी फळ हातात घेऊन उडी मारत आहे, उडत आहे. मोर आहे पिकॉक, डक आहे बदक. तर ते म्हणतात आमच्याकडे फळे आहेत, फ्रूट्स आहेत, आपण ज्यूस बनवूया. आय हॅव ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. पुढे आला आहे माऊस म्हणजे उंदीर. तो म्हणतो माझ्याकडे हिरव्या पालेभाज्या आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, त्याचा आपण सूप बनवूया. नेक्स्ट इज मंकी, माकड. मग काय म्हणतो आय हॅव टोमॅटोज. माझ्याकडे टोमॅटोज आहेत. ब्रिंजल्स वांगी आहेत. अँड पल्सेस, पल्सेस वेगवेगळ्या डाळी आहेत. टू मेक सांबर, याचे आपण सांबर बनवूया. नेक्स्ट आय हॅव राईस अँड डाल. माझ्याकडे भात, राईस भात, तांदूळ आणि डाळ आहे. टू मेक इडली, त्याचे आपण इडली बनवूया. कोण म्हणतो कावळा, क्रो. एलिफंट, हत्ती पहा विचार करत आहे आणि बोलतो आय वॉन्ट टू मेक आमरस अँड पुरणपोळी. मला आमरस आणि पुरणपोळी बनवायची आहे. पण विच थिंग्स डू आय नीड, त्यासाठी मला कोणत्या वस्तू लागतील, कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत. मग तो सांगतो इथे डोक्यामध्ये विचार करतो मँगोज, आंबा, डाळ आणि जॅगेरी. जॅगेरी म्हणजे गूळ. पुरणपोळी बनवायला गूळ आणि डाळ लागेल, आमरस बनवायला आंबा लागेल. नेक्स्ट जिराफ. आय हॅव ओनियन्स अँड कुकुंबर्स. माझ्याकडे कांदा आणि काकडी आहे. टू मेक सॅलड, आणि त्यासाठी आपण सॅलड बनवूया. मग सॅलडसाठी कांदा आणि कुकुंबर म्हणजेच काकडी आहे. दे हॅड अ ग्रेट फीस्ट. त्यांची सर्वांची छान मेजवानी झाली, उत्कृष्ट चांगली. ग्रेट फीस्ट. ऑल द ॲनिमल्स अँड बर्ड्स. सर्व प्राणी आणि पक्षी यांनी त्याची मजा घेतली. एन्जॉय इट. मेजवानीची मजा घेतली, आनंद घेतला. पहा चित्रामध्ये सर्वजण आनंदामध्ये जेवण खात आहेत, मेजवानी पदार्थाचा आनंद घेत आहे. मग काय बोलतो एलिफंट, इट्स स्वीट, हे गोड आहे. वाव इट्स टेस्टी, टेस्टी, वाव हे खूप छान चविष्ट आहे. लायन म्हणतो चविष्ट आहे. या आय लाईक इट. जिराफ काय म्हणतो हे मला आवडले. ओ नो इट्स लिटिल साल्टी. खारुताई म्हणते हे जरा खारट आहे, साल्टी खारट. यम्मी. माकड काय म्हणते वाव यम्मी आहे, छान आहे. मग कावळा काय म्हणतो इथे, क्रो, ओ इट्स हॉट, हे तर गरम आहे. हॉट म्हणजे गरम किंवा तिखट. तर अशा प्रकारे ही गोष्ट इथे संपली आहे. अ फीस्ट इन द फॉरेस्ट, जंगलामध्ये मेजवानी. तर ॲनिमल्सचे नावे पाहूया आपण. लायन, एलिफंट, रॅबिट, डक, क्रो, माऊस, जिराफ, स्क्विरल, मंकी, पिकॉक. अँड स्वीट म्हणजे गोड, टेस्टी चविष्ट, लाईक आवडणे, साल्टी खारट, हॉट गरम. तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये ही गोष्ट सादर करा. थँक यू. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.